माझ्या सर्व भावंडांना 35 वर्ष आणि तुम्ही तिकडे बोलत असताना माझंही मन त्या 35 वर्षात गुंतत गेले आणि हे सारं मी पाहिलंय आणि मला मनात विचार आला की तुम्हाला काय सांगावं. आता ज्या निवेदिका आहेत या निवेदिका मला वाटतं बहुतेक रोज बातम्या ऐकत असतात आणि त्या शिक्षिका तसं करत आहे पण ते ऐकत असतात कारण बातमी सांगणारी बाई सुद्धा इतक्या घाई सांगत असते आणि तिला वाटतं एकदा उलटून टाकावं एकदा एखादी बातमी राहून जाईल कुठं. मला तुमच्याशी संवाद करायचा आहे. मी तुमचा मित्र आहे वयाने जरा जास्त आहे पण मी तुमचा मित्र आहे डाबळकरांचा मित्र. हे सगळं तुम्ही उभं केलं मगाशी जे फोटो दाखवत होतं ते मला चिंता करून आहे प्रत्येक फोटो तुम्ही आहात. मी म्हटलं आहे का नाही. महाडच्या तळापासून मनुपर्यंत जाण्यापर्यंत डाबळकरांनीच मला पडून दिलं ना ते पाणी मला दाखवलं. सांगायचा मुद्दा कोणता आपण आळंदीत जमलो होतो आणि या आळंदीचं आमच्या थोडं नातेवाईकांचं बोलायचं माझ्या आईचं वगैरे. ज्ञानेश्वरांची बहीण मुक्ताबाई एक अखंड आहे लढीवाळ मुक्ताबाई विनविते ठाई ठाई तुम्ही तरुण विश्वतारा ताटे उडा ज्ञानेश्वर. काय म्हणते ती त्या म्हणतात की लढीवाळ आहे मी लहान आहे आणि विश्व तरुण. तुम्हाला मी सांगते जरा राग कमी करा. आपल्याला सुद्धा या महाराष्ट्रामध्ये ही जी मुक्ताबाईंची जी काही हे पोळ आहे तर सतत असंच वागा का नाही. त्यांच्या चरित्रातली दुसरी एक आठवण आहे काही वेळा ते अंधश्रद्धा असू शकते. सांगदेव महाराज संत सांगदेव त्यांना भेटायला यायला निघाले आणि अलीकडची जशी बुवाबाई चालली तसंच ते वाघावर बसून आले. आणि ही कथा अशी आहे की ज्ञानेश्वरांची ही चारही भावंडं सकाळच्या वेळेला निवृत्ती असेल बसून आपण मिसळी लागत होते एक भिंत बसलेली होती. आता ते चुकून येत आहेत सगळं आवाज पण ते सगळं वाघावर येणं वगैरे पाहिल्यानंतर चटकन ह्या म्हणाल्या चला भिंतीबाई त्यांच्या स्वागताला झाला. आता हा अंधश्रद्धेचा भाग असेल पण ती भिंत चालत त्यांच्या समोर गेली आणि चांगदेवांच्या अहंकाराचा पारा उतरला. तुम्हाला आणि मला आम्ही कामगार चळवळी चालवतो घरात बोलतो जोरात. आता सध्या आगाने अंबानीच्या विरुद्ध आम्ही बोलतो पण अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कामात ती भाषा चालत नाही. तिचं तुम्हाला बोलायचं सनातनीच्या विरोधात बोलायचं आहे आणि नुसतं बोलायचं नाही तर मानवतेकडे न्यायचं आहे. माणसाचा व्यवहार राग लोक सरत नाही षड्रूप आहे पण वापर किती करायचा वाकडपणा किती धरायचा. माझ्या बांधवांनो या आळंदीशी आपल्याकडे बरेच संबंध वेगवेगळे दोन्ही प्रकारचे. एक सत्याग्रह असं करावं लागला काय तुम्हाला सांगतो. एक सत्याग्रह इथे करावं लागला त्या दाभोळकर होते. कसला सत्याग्रह दरवर्षी इथून ज्ञानेश्वरांची पालखी पंढरपूरला जाते. देहूवरून तुकारामांनी निघायचं इकडून ज्ञानेश्वर निघायचे आणि मग दोघांनी पुण्यात यायचं आणि पुण्याच्या पुढे नंतर
फलटण मार्गे पंढरपूरला जायचं. दरवर्षी आमच्या घरी वारकरी येत असायचे. मला आठवतं तुमच्या विठाबाई दरवर्षी महिन्याची वारकरी असायची. 400 वारकरी येतो. आता किती आहेत मला माहीत नाही, पण आहे. ती त्यांच्या पद्धतीप्रमाणे चालतात. आणि तुम्ही आता आणि ते काय करतायत, आम्हाला एक सत्याग्रह करावा लागला. दरवर्षी इथून दिंड्याने इथे वारकरी शिक्षण संस्था आहे आणि या वारकरी शिक्षण संस्थेत अस्पृश्यता पाळली जाते असं दाभोळकरांना मला कळलं. पण हे सत्य उघड कसं करायचं. दाभोळकरांच्या कामाची पद्धत अशी की दाभोळकर पुण्याला आले आणि आम्ही पुण्यातल्या त्या संस्थेतल्या विश्वस्तांना भेटायचं ठरवलं. डॉक्टर पाठव होती माझ्या आभाषे होणारे गायनोकॉलॉजिस्ट होते. नेहरू पुणे महानगरपालिकेचे स्थापक नेहरूगाव होते. अशी बरीच मंडळीची विश्वस्त होती. आणि मग आम्ही ठरवलं की कसं जायचं. तर आपल्यातले संत मुंबईचे आपल्याला गंपा सरदार यांना घेऊन इथे भेटायला आणि भेटायला सांगितलं की बोलायचं नाही. ते म्हणाले की असं काही चालत नाही, तुम्ही काही त्यावर दम करायला ठीक. पुढे प्रसंग आला. वारकरी शिक्षण संस्थेत काम करणारी मुलं दलित मुले आली म्हणाली आम्हाला भारताच्या गादीवर जाऊन देत नाही आणि जे अस्पृश्यता पाहिजे ते मला सांगायचं. म्हणजे ठीक आहे बघूया चालेल. आता करायचं काय. पुन्हा आम्हाला एक मुद्दा सापडला. आळंदीला ज्या पालख्या जातात शेकडो पालख्या आहेत, पण या पालख्यांच्या मध्ये जी जातवारी आहे, दलित दिंड्या, रोहिदासाची दिंडी, सगळ्या त्या जातीच्या नावाखाली तांबारांची ज्या सगळ्या संतांच्या दिंड्या आहेत, या दिंड्या अजामेळा सर्वात पुढे सर्वात पुढे. आणि आम्ही पाहिलं की ह्या सगळ्या विभागणीमध्ये ह्या दलित दिंड्यांची परिस्थिती काय होते. ती त्यांनी पुढे जायचं घोडी बाणाची घोडीमध्ये घोडी बाण्याची ती बाटलीच्या ओढ चालणार आणि ते बिचारे पुढे. आणि रस्त्याने चाललं की लोकांची धावाधाव त्या घोड्यांच्या पाया पडायच्या आणि या माणसांचं सगळं म्हणजे धूळ धान काही त्यांना काही चिंताच नाही. आम्ही मागणी केली की जरा ही घोडी पुढं जाऊ द्या, त्या माणसांना जोडवून घ्या. ते म्हणाले होणार नाही. कायद्याने 35 साली कायदा झाला आहे, त्या कायद्यामुळे ही वाटणी झालेली होणार नाही. जनताचं सरकार आलं होतं, भाई वैद्यामध्ये गृहमंत्री होते आणि आम्ही इथे आलो आणि ठीक आहे म्हणून होतो. सगळ्या दिंड्या आल्या, दलित दिंड्या सगळ्या आमच्या आल्या आणि आम्ही सांगितलं की आम्हाला ह्या बदल झाल्याशिवाय आम्ही ज्ञानेश्वरांची पादुका बाहेर काढून देणार नाही आणि पंढरपुरात पण जाऊन देणार. मला काय करायचं. आणि आम्ही घोषण सुरू केलं मिळेल काय बाबाराव दर्शी गंधर्व वगैरे वगैरे असे वगैरे करायचं. दुपारपासून जे चाललेलं तो सारखं उद्या सकाळी माझ्या आलाय. कारण त्यात मानपान बरेच आहे. त्या पादुका पहिल्यांदा त्या गावातल्या काय अशा घरी जातात आणि नंतर दुसऱ्या जातात आणि असं झालं. आणि मग आम्ही जाऊन झालं. आम्ही म्हटलं ही अस्पृश्यता आहे. या घोड्याला मान देत आहे आणि त्या माणसाला पुढं काढत आहे. असा गरम पाठवला की उद्या सकाळी निघणाऱ्या पालख्यांच्या विरोधात घोडी पुढे जातील आणि अजामेळा रोहिदास दिंड्या सगळ्या आत येतील असा तुम्ही अंधश्रद्धांचं काम करता म्हणून तुम्हाला ही गोष्ट. आणि आम्ही एकच पाहिलं की सगळं हे करत असताना कटुता निर्माण होणार नाही.
एखादा अपशब्द झाला नाही. मलाही काही येतात सगळे काम. तुम्ही काम करता मला मुलगी बोलत होती बातम्या सांगायला पाहिजे कशी असते ते सगळं सांगायचं तर ती बिलकुल चांगली सांगते पुढे जातं तसं होतं. माझं म्हणणं आहे आपली अधिवेशनं या संवाद सभा झाल्यामध्ये तुम्ही आम्हाला काय दाखवणार? तुम्ही 35 वर्ष काम करतात हे किती मोठं झालं. पण हे करत असताना हे सगळं जमवत असताना सगळं आलवेल नसतं. शेवटी तुम्ही यांच्या बायकोला आणलं पुढं आणलं घरापासून सुरुवात करावी लागते ना. तो संवाद दलित मुलांना त्याने सांगितलं तुम्ही जायचं कशाला करा. पण वारकरी संप्रदायाचा न्यायचा असेल तर दलितांच्या वस्तीकडे स्वतः कीर्तन करावे लागतात असतात. ठीक असेल. मला तुम्हाला सांगायचं आहे आपण जे काम करतो या कामाला एक इतिहास आहे. आपण काही गोडसुमासारखे नाही बोल. ती परंपरा फार जुनी आहे. मी मुक्ताबाईचं उदाहरण तुम्हाला काय सांगितलं का या भावंडांना समाधी आहे वाटल्या सगळ्या भावंडांनी समाधी आहे काय असा कोणता अपराध होतो की ज्यामध्ये त्यांनी समाधी या प्रश्नाचं उत्तर शोधलंय महाराष्ट्राने. त्याने संत केलं. अरे पण समाधी घ्यावी लागली ना. संजीवन समाधी म्हणता तुम्ही संजीवन समाधी म्हणता हे शाब्दिक समाधान झालं. खरं काय असू याचं तुम्हाला मला सांगायचे असे 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 मी असे प्रसंग जे आहेत ते आपल्या चळवळीत जरा त्याच्यासाठी वापरावे लागतात. जेवताना नसतं केलं पण ते अशा असं वापरावं आपण कटुताही निर्माण होणार नाही आणि आपल्याला तेव्हा तुम्ही इथे जेव्हा आज बोलवलं मला वाटलं बरं वाटलं. कारण का तुम्ही जे परंपरेचं ओझं आहे ते कसं कमी होते पाहता. आणि मी प्रत्येक बाजारामध्ये काम करणारे ओझी वाहणाऱ्या आम्हाला आता मी पुढारी ओझ्याचं आपलं असं आहे. आणि ओझी उतरायचे काही असो. त्यामुळे तुम्ही बोलावलं. आता आपल्याकडे प्रश्न आहे चालेल मला काय माहिती आपल्याला की काय फाटपूट झाली आहे. आमच्या इथे दाभोळकर ते एकटेच त्यालाच नाही मारलं पुढे ते कॉम्प्रेट ह्याला माणसाला मारलं तिकडे त्या कर्नाटकात यायलाही मारलं. काय म्हणतात ते याद राखा ही गत होईल. आणि मला आत्ता तुम्हाला सांगायचं आहे कृपया सुस्थित जाऊ नका. नवा नारा आहे एक नेता एक पक्ष एक निवडणूक पाहिजे. कशाला मागितलं कसला संवाद काय करू नाही समाजाची. आणि लोकशाही काय आम्ही सांगितलेली लोकशाही सांगतो. आम्ही सांगतो संवाद संपारी मैत्रीला जाऊ संपर्क करू संवाद करू पटवायचा प्रयत्न करू. नाही झालं तर सत्य करू. अंधश्रद्धा निर्मूलन समितीला मला सांगायचं आहे सबंध देवरसाच्या आंदोलनामध्ये तुमच्या समितीने जो जटा उतराचा जो कार्यक्रम केला तुम्ही आणि आम्ही एक निपाणी भागातल्या कर्नाटकातल्या देवरसींच्या प्रश्नामध्ये आपण एकत्र होतो ना. मनुपुतळा हटवायचा आहे हे पुढच्या ह्याच्यात आता लोक जागे झाले. ज्या म्हणून ही जाती व्यवस्था हे समर्थन केलं ज्या म्हणून हे गेल्या जन्मातल्या पाप पुण्याची रूप टाकलं आणि मला कायमचं गुलाम करून टाकलं त्या मनुष्या पुतळा जयपूरच्या न्यायाला सांगतो तो हटवावा. इकडे विरोध उलट घ्यायचं म्हणा
ही वॉज द फर्स्ट लॉ गिव्हर. कायद्याचा राज्य देणार तो पहिला माणूस. अरे वा. आणि आमचं वाटोळ का केलं मग? का वाटोळ केला? त्या मनुचा दाभोळकर ते महाड आहे घेतलं नरबस म्हणून. मी आलो ते तुमचं आणि आमचं हे जे नातं आहे ते नात्याला परत उजळ्या देण्यासाठी आलो. मी तुमच्या कुटुंबातला आहे. आणि सातारला जी सुद्धा मंडळी आम्हाला लोक म्हणतात ते ती आमच्या कुटुंबातली माझ्या घरी आली. एकदम आल्या बोललो आम्ही बागेत शेतीचे आनंदाने एक दिवस घालवला. आणि नंतर मी यांच्या कार्यक्रमाला बाबूच्या कार्यक्रमाला गेलो. ते म्हणाले ते तिकडचे आहेत. ही कटोडून का सांगतोय? मी त्यांचा मित्र आहे, तुमचा मित्र आहे. आणि प्रयत्न हा राहतो की एकत्र कसे येते. तुम्ही भारतीय संविधानाचा आवाज उठवलात पण या आवाजाला जर बळकटी आणायची असेल तर संवाद पाहिजे ना. संवादाशिवाय ते होत नाही. तर मग कॉम्पिटिशन सुरू आहे. तू काय केलं, किती सभा घेतला, मी किती सभा घेतला, तू किती वाजवलं, मी किती वाजवलं, आणि काय केलं. घटनेच्या जागेवर राहील. दाभोळकरांनी आम्ही म्हटलं काय करायचं काय. आळंदीच्या त्या सत्याग्रहात दाभोळकर माझ्या बरोबर होते. आम्ही बरोबरच होतो. आम्ही बरोबरच होतो. सामाजिक वृत्ताने निधी सराव उभा केला. डॉक्टर लागू दाभोळकरांचे मित्र आणि निळू फुले आमचे मित्र. आणि महाराष्ट्रातले हे दोन निळू फुले आणि लागू एकत्र आणण्याचं काम म्हणून तुम्हाला महाराष्ट्रात हिंडवलं. ही आठवण का सांगायची तर तुम्ही जसे एकत्रित झोपेलात तसं मला सुद्धा असं वाटतं की तुम्हाला अरे बाबांनो हा तर साधा अंधश्रद्धाचा लढा आहे. आता या देशातली लोकशाही आणि घटना जिवंत राहील की नाही याची शंका आहे. आता एक गोळी मारून ते एकाला मारलं उद्या ते संख्येने चालायचंच नाही. हे नाही झालं काय करणार होतं आपण. लोक होणं कसे आहेत. लोकांना वाटतं नाही हे अंधश्रद्धा चालतं. लोक व्यवहारी असतात. चालतं हे पण हे ही माणसं बरोबर बोलतात. गंमत बघा गेल्या महिन्यात फुल्यांचा 28 तारखेला स्मृती होता आणि मी 3 दिवसाचा उपोषण जाहीर केलं. आता मी कोण पण मला निवडणुकीत पाहिलं पैसा इतका पैसा वापर. आणि मला असं वाटायला त्या 1952 सालापासून मी निवडणूक पाहत आलो. आज मी 95 वर्षात आहे. प्रत्येक निवडणुकीत मी भाग घेतला आहे. पण यावेळेला जे झालं अरे बापरे काय ती लाडकी बहीण. आता काय बोलायचं. आणि माझी हमारबाई मला म्हणते बाबा आम्ही नाही लाड केला. आमचं 65 ओलांडलेला ते म्हणतात 65च्या पुढे बहीण नसते. आता त्यांनी काढलं पडवा मोर्चा इथं बाहेर. असं का तो सांगतोय की त्यांच्या भाषेत काय सांगितलं. अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सगळ्या कार्यकर्त्यांना मला सांगायचं आपण सुद्धा खाली बोलताना बोली भाषेतच बोलायला पाहिजे. तुम्ही करत नाही असं वाटलं नाही. ती माणसं आढळली असतील परंतु अतिशय खूप सांगायचं आहे पण अगदी स्वल्प 2 शब्दात सांगायचं. ती माणसं इतका छोटा म्हणी घालून बोलतात. उखाणे घालतात म्हणी घालतात. आपण त्या भाषेकडे लक्ष दिलं पाहिजे. ती भाषा ती जरा संवादात आणली संवादात आणली. मी नेहमी माझ्या आईचं उदाहरण नेहमी सांगतो. एस एम जोशी घरी आले
ते जनता दल मला मान्य नव्हतं आणि म्हणजे तुरुंगातून आम्ही सुटलो आणि ते म्हणले मी म्हटलं नाही, पक्ष बरखास्त करता ही चूक आहे हे मला मान्य नाही आणि ज्यांच्याबरोबर तुम्ही चालला अजिबात ते संघवादी मंडळ ते आता लोकशाही होऊ शकतो. कसे म्हणजे घरी आले आणि आईला म्हणाले, आई त्याला सांगा आता यशवंत शिवशान पण आई पहिलं त्याला सांगायचं की आमच्या राजकारणाबद्दल तुम्हाला काय वाटतं. आईला पण माझी आई आता आम्ही काय सांगणार तुम्हाला, आम्ही बाया माणसं. आता तुमचं म्हणाले राजकारण म्हणजे आपण दोघी साडू आणि मातीत लोळू असं तुमचं राजकारण. तुमची आघाडी अशी आपण दोघी साडू आणि मातीत लोळू. आणि असं ते कुठे हसायला लागले. गेले. हा अनुभव तुम्हाला तुमच्या कार्यक्रमात नेहमी कृपा करून सुशिक्षित मध्यमवर्गाला खुश करण्याच्या भानगडीत ते आपोआप होईल ते होईल, पण मुद्दाम त्या त्याची न करता ह्या तळागाळातल्या माणसांच्या बरोबरच तुम्हाला पटो न पटो. मी डॉक्टर बोळकर डॉक्टर, मी डॉक्टर. आता माझ्याकडे रुग्णालय सुरू झालं, नुसतं हॉस्पिटल सुरू केलं आणि एक म्हातारीला एकाने मला ॲडमिट केलं. म्हणाला आईले बेजार आहे मला, गुन्हा केला. बरं काय झालं, आईला लक्षात आलं की तिला मुलगा दे या बाईंना, खूप रक्त गेले आणि वेळ झाला आहे. काही नाही, ऑलरेडी दोन बाटल्या त्यांना रक्ताच्या दिल्या आणि म्हातारी चल झाली. तिसऱ्या दिवशी गेलो, हातात हात घेतला, नाडीचा सांगते त्याला हात, डॉक्टरने हात लावला गेला कोणा बरोबर काय कसं काय बरं वाटतं का नाही आता. अरे बाबा आता काय सांगू, तुझ्या हाताला यश आलं, आता नातवाच्या लग्नात मी आजच मी असणार म्हणून तुला मी सांगतो. काय नातवाच्या लग्नात मी आजच मी असणार, तुला पण वाटतं. माझा मी जरा खवड स्वभावाचा आहे. मी म्हटलं कशासाठी, तुझ्या हाताला गुण आला. म्हटलं माझ्या हाताला नाही गुण आला, त्या बाटलीला गुण आला. तर रक्ताच्या बाटलीकडं होता. हा आणि म्हणलं ते रक्त कोणाचं होतं माहिती आहे का, सांगू का आता. कोणत्या जातीचं, कोणत्या धर्माचं आहे का त्या बाटल्या, वाचता येतं का. ए डॉक्टरीला वाचून टाकू म्हातारीला. जात आहे का, धर्म आहे का, लिंग आहे का, नाव आहे का. तरी बाटल्या गेल्या आणि म्हातारी जितकी राहील. रक्ताला जात नसते, धर्म नसतो. तुम्हाला हे काम करताना अगदी मॉन्टेसरीपासूनच आपली ही छोटी पुस्तकं त्यांच्या ताब्यात ऐकायचं वाटतं, भाव ते होईल जाऊ हो. परंतु तुम्ही तुमच्या कार्यक्रमात जरा नाविन्य आणायचा प्रयत्न बघा. तोच ना ते प्रत्येकाचा गौरव करतो, आपल्याला वाटतं त्या घ्यायचं ना घ्यायचं राहिलं सोडून द्या. दाभोळकरांनी अनेक सत्याग्रह दाभोळकरांनीच केला असतं. या नगर जिल्ह्यातली ते तुमचं काय त्या गाव, तुमचंच गाव. अहो ते घ्यायचं ते का शनी शिंगणापूर, तुमचं गाव तिथं जवळ. तुम्हाला आठवत नाही मी का शनी शिंगणापूरला बाईला ते आणि दाभोळकरांनी ठरवलं की सत्याग्रह करायचा आणि बोलवलं कोणाला, निळू फुले, डॉक्टर लागू, आम्ही सगळे, एन डी पाटील, सगळे पुण्याचे महापौर, सगळे तिथे हजर. नेवाशाला नाही ठेवतं,
आम्हाला नगरमध्ये अटक केली, नाही जायचं. आता इथं घोडी आणली होती ना, तिथं काय आणलं? सार्वभौम सरकार बनतात आणि बायांना हक्क ना करतात, हा कुठला न्याय? म्हणे शनीचं महात्मा असं आहे, त्या गावात दरवाजा नाही, कुणी स्वर नाही, असे लौकिक म्हणे. बाया म्हणायला लागल्या, हा लौकिक सांगा, पण रोज चोऱ्या किती होतात ते विचारायचं. आता तुम्हीच त्यांना सांगा, तुमचं गाव दिसत, मग वीज पाणी सगळं चालतंय, असं दरवाजा लावत नाही, म्हणून मोकळं करा म्हणते, पहिले ते घालू द्या. नाही, आम्हाला ते दिवस लांब तिकड 60 किलोमीटर, आम्हाला नगरमध्ये 60. आणि म्हणजे तुम्हाला नाही करता येणार, नाही करता येणार, म्हणजे सत्याग्रह करू. आणि केलं नाही आम्हाला आठवत. पण दुसऱ्या वर्षी काय झालं, तिकडे पु ल देशपांडे निधन झालं, त्याच्यामुळे उठून लवकर यावं लागलं, पण सत्याग्रह करावं लागला. भाऊजी, तुम्ही माझ्यावर रागवा, एक संकल्प करा, असे सत्याग्रह आम्ही वर्षातून 6 तरी केल्याशिवाय. आणि तुम्ही नुसते बघू नका, आपले जे सहानुभूतीदार ज्यांना मान्य त्या सांगायचे, या तुम्ही इथे मराठी साहित्य समाजाचे अध्यक्ष, या इथे. समोरच्या जे पदावर असेल त्यांना सांगायला, आमदारांना सांगितलं पाहिजे या, आमच्या विचारातले असतील. पण घटनेचं काम करायचं असेल तर घटना राबवून दाखवावी. 4 ठिकाणी शोभा करून नाही चालणार. अरे घटनेतला माझ हक्क कोणी डावलत असेल तर नाही चालणार, गप्प बसणार नाही. अशा तऱ्हेने जरा कार्यक्रमांची जरा रचना 4 ठिकाणी करा, पण अशा तऱ्हेची रचना करा. का? पुढचा काळ फार कठीण आहे. आमच्या देशाचे पंतप्रधान सगळीकडे जातात, परंतु घरी नाही जात. मी त्याची निंदा नाही करत, वस्तुस्थिती ठीक आहे. आरएसएसचा ते काय, आरएसएस आहे, आरएसएसचा तो संदेश आहे ना, कार्यकर्ता ब्रह्मचारी असतात, आणि व्यक्ती दिले तर असे तो भागच घ्या. मनुस्मृतीच्या विरुद्ध आम्ही तिकडे तो मुद्दा हलवा, आणि इकडे यांचं काय चाललंय, भांडारकर संस्थेमध्ये मनुस्मृती किती थोर आहे, जगाला किती संदेश दिला आहे, हिटलर सारख्या माणसांनी सुद्धा डोक्यावर घेतली दिला. काय चाललंय ते तुमच्या कार्यकर्त्याने हे सांगा, की मनूला बोलतोय म्हणून बोलतोय आपण, पण मनूला ते वाचवायचं म्हणताय. काय काय तो तुम्हाला, मला काय संस्कृत कळतं काय म्हणून लिहिले? हिटलरचं नाव बोलणार आहे म्हणण्याने वाटतं की मनू हा सर्वात मोठा भाग. हिटलरचा गुरु डोक्यावर घेऊन नाचला, म्हणजे निश्चय म्हणजे नाचला म्हणून तुम्ही घेऊ. आणि तुम्हाला काय म्हणून काय बांधलं? मनूने एक पुस्तक लिहिलं, सांगितलं बाईला स्वातंत्र्य देऊ नका, नर्स स्वातंत्र्य काढायचे, बाईला स्वातंत्र्य द्यायचं. अस्पृश्यता, जाती व्यवस्था, गेल्या जन्मातल्या बाबा पुण्य मिळालेला जन्म खूपच आहे. तिथे ते असं ते इस्लामिक ह्याच्यावर असाच गंमत आहे सगळी. पण त्याला दाखवून आम्ही तर हिंडच होतोच. संबंध महाराष्ट्राचा दौरा नाना हजाराच्या त्या भ्रष्टाचार आम्ही संयुक्तपणे ऐकला, सगळं ऐकलं. पण बाबा इथं बसले, बाबाला विचारा
मग माझ्या संघटनेचे मी ज्या संघटना चालवतो त्या संघटनेत बाबा त्यात आहेत आम्हाला. आणि आमचं म्हणणं आहे की हे ओझं हे ओझं फार भयंकर आहे. हे ओझं जर तेव्हा तुमच्याशी आज बोलायला आलो बरं ते बोलवलं तर ऐकायला आलं. पण संवाद करा, संवाद स्लो शांत बोल. त्यांची गाणी जरा मिळतात, कोणती मिळत आहेत ते जरा शब्द कोणते आहेत ते निवडून घेऊ. नाहीतर मग काय होतं, मध्यवर्गीय माणसाचं करतं तुमचं काम भूत आहे. जसं आम्ही म्हणतो वा औषध किती लागू पडलं बरं. आपल्या जोडीला पुढचा मुद्दा मला मांडायचा आहे थोडक्यात. कोणता? विज्ञान आपल्या बरोबर आहे. पाण्याचं पृथक्करण कुणी केलं म्हणून नाही केलं. यामुळे 2 हायड्रोजनचे हे आहेत आणि 1 ऑक्सिजन मिळालं तर पाणी द्या. हे विज्ञान, ते विज्ञान घरोघर पोहोचवलं पाहिजे. लोकांना त्यांची अडचणी काय नाही हो, ते याचा अंगारा लावला आणि गुन्हा. गुण कसा आला? जसे म्हातारीचं तुम्हाला सांगितलं ना मी, ती म्हातारी ते वासिल्यानंतर म्हणते काय म्हणते मला, तुझ्या हाताला गुण आला, आता नातवाच्या लग्नामध्ये मी आदरचे जास्त बरं बोला. पण तिचा तो समाज आज रक्तदानाच्या एवढ्या पदपेढ्या आहेत, इतक्या पदपेढ्या आहेत, काय शिकवलं. आमच्या त्या सत्याग्रहात बाबा तुम्हाला आठवण असेल, आपण पुढे नाही आले. आत्ताचं जे राजकारण चालले आहे, हे राजकीय पक्ष आपल्याला आपल्या भूमिका घेतील या भ्रमात राहू नका. लक्ष झालं माझं लक्ष आहे. ते घ्यायला सांगितलं घरी 11:30ला बोलवलेलं आहे. अत्याचार असणार नाही की तू जर थांबा, तुम्ही आता आम्हाला फार डोस पावू नका. आम्ही एवढं कळतं राजकारण असं काय. बरोबर. आता मुद्दा असा काहीतरी बोला, तुम्ही बोलल्यानंतर काहीतरी बोललंच पाहिजे ना. म्हणून मुद्दा मुक्ताबाईचा एवढ्यासाठी आठवून देते की ती भावंड त्याने घरी ज्यांना त्या आमच्या विचार मांडण्यात त्यांना तर विचारांचा काय संन्यासाची मुलं म्हणून त्याला काय ती शिक्षा झाली, तेवढी शिक्षा पडली. तेवढी शिक्षाचा आपल्या वाटायला येते. सर्वांना समाधी येते. हा इतिहास आहे. तेव्हा अनेक मार्गाने हे चाललं आहे. सणातरी आहे, सणांचे रंग चालले, सगळं चाललं आहे. पण या सगळ्या गोष्टींच्याकडे लक्ष ठेवून माझ्यासारख्या शेवटी इकडे सांगतो, माझा प्रयत्न राहील हा की ते थोडंसं भर पडलेली आहे मनाची. बोलेल घरंदाराच्या मुलाशी बोलेल, त्याच्या पत्नीशी बोलेल, आमचे ते मित्र आहे, बोलायचा प्रयत्न करेल. काय होईल ते मला माहिती नाही, पण वडीलच्या नात्याने ते काम केलं पाहिजे असं माझं म्हणणं आहे. कारण जेवढी एकजूट होईल तेवढं तुमचं बळ वाढेल. आणि बळ वाढल्यास महाराष्ट्राच्या विकासाच्या गप्पा मारणारे रस्त्याचे रामवृद्धी सांगतात, पण या सनातनीचं काय त्याबद्दल बोलत नाही. ते आपल्याला करायचं. तेव्हा त्या दृष्टीने काही करता मला माहीत नाही. शब्द मी शब्द वगैरे काही देत, मी तुमच्याबरोबर हे सांगायला आणि भावकीसारख्या म्हणून बोलवतो. एका लग्न असतात सत्यशोधक पद्धतीने लग्न, आणि मग तो सांगतो मोजतो पावले मोजतो, चला पुढे चला पुढे. मी माझ्या बायकोला म्हटलं की आता असं करूया, आपण आपलं लग्न परत एकदा करूया, भाऊकीला मला मी मानलं. एवढी कटुता आणि हे असताना सुद्धा तुम्ही प्लेझन्स ठेवताय, आनंद ठेवताय, संयम बाळगताय,
भाषेमुळे तुम्ही असतात तर त्या एकच जाऊ खरंच आहे ते असं या तुमच्या सगळ्या हातोटी योग्य म्हणणं आहे याबद्दल तुम्हाला तुमच्या बरोबर राहण्याचं जेव्हा मी काय करणार पण एवढंच तुम्हाला सांगतो कुठलाही बोलतो मी डॉक्टर आहे पण एवढी सगळा समुदाय जमतो आणि ऐकतो पाहिल्यानंतरच वाटतं आता 95 संपतील ना आणखी 5 वर्षाचं सहज राहू पण हसत खेळत बोलू हसत खेळत बोलू तुला द्या शेवटी आपण एकच गाणं म्हणूया महात्मा फुल्यांनी सत्यमेव जयतेची प्रार्थना लिहिली यात तुम्ही दक्षिणेकडे म्हणता तुम्ही मला माहिती आहे तरी पण आपण इथं म्हणूया आळंदी सत्य सर्वांचे आदि घर सर्व धर्मांचे माहेर जगा माझी सुख सारे कास सत्याची ती पोरे सत्य सर्वांचे आदि घर सर्व धर्मांचे माहेर सत्य सुखाला आधार बाकी सर्व अंधकार आहे सत्याचा बाजूर गाडी बंडाचा कुंडीर सत्य सर्वांचे आदि घर सर्व धर्मांचे माहेर सत्य आहे ज्याचे मूळ करी दुर्गांची बाराळ बळ सत्याचे पाहुणी बहुरूपी जळे म्हणी सत्य सर्वांचे आदि घर सर्व धर्मांचे माहेर खरे सुख नटानो हे सत्य ईशावर रूप आहे ज्योती प्रार्थी सर्व लोका अर्थदंभा पेटू नका सत्य सर्वांचे आदि घर सर्व धर्मांचे माहेर सर्व धर्मांचे माहेर सत्यमेव जयते तीनदा म्हणायचे सत्यमेव जयते सत्यमेव जयते भारत माता की आवाज कमी येतोय भारत माता की भारत माता की भारत माता की नया भारत बनाएंगे नया भारत बनाएंगे घटना राज बनाएंगे घटना राज बनाएंगे भारत माता की भारत माता की भारत माता की जिंदाबाद जिंदाबाद